तर मित्रांनो आता आलो आहे मी आमच्या साडू यांच्या घरी आणि योगायोगाने असं आहे की तिन्ही साडू म्हणजे तिन्ही जावयांची नावं आमची संतोष आहेत. तर हे 2 नंबर संतोष, मी 1 नंबर संतोष आणि तिसरे 3 नंबर संतोष कुंभार म्हटलं आहे. तर हे यांचं जुनं घर रिपेअरिंग करून आता नवीन बनवलेलं आहे आणि रिपेअरिंग मीन्स नवीनच बनवलं आहे आणि दुसरं एक घर त्यांचं वर आहे, तिथलंही दाखवेन मी. तर ही आमची गायत्री आहे. गौरी जरा बिझी आहे पूजा असल्यामुळे आणि आमचे खेडेकर आमचे साडू, त्याच्यानंतर हे आपल्या तर हे आमचे एरवडे जेलचे अधिकारी आहेत आणि आपले यूट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत. त्यांनी रिक्वेस्ट केलेली की मला कोकणातले देवस्थानं बघायचे आहेत. तर आज आमचे जे साडू उभे आहेत बाजूला त्यांच्या वाडीमध्ये म्हणजे पाडागर वाडीमध्ये गिरावळ आईची म्हणजे गिरावळ देवीची जत्रा आहे. खूप मोठी जत्रा असते आणि नवसाला पावणारी अशी देवस्थान आहे ते. तिथेही जातो आहे आम्ही. तिथलंही काय काय जे स्पॉट आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका. बोल चला चला या. तर मित्रांनो आता आम्ही जातोय गिरावळ देवीच्या इथे. अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी अशी देवी आहे आणि अगदी नदीच्या याच्यावर असते. तिथलाही इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आज आहे पूजा म्हणजे सत्यनारायणाची पूजा वगैरे असते. नंतर वारी वगैरे येतात, त्याशिवाय भजनं वगैरे असतात. तर जे जे कार्यक्रम होतील ते दाखवायचा प्रयत्न करतो आहे. ही आमची गाडी इथे लावलेली आहे. जस्ट आम्ही आत्ता आलो. सगळं उघडू काय लांब हा मग चला ना, चालत जाऊया ना, गाडी कशाला हवी. हा चला. तर आता मित्रांनो आम्ही जातोय नदीवर जिथे ती देवीचं स्थान आहे आणि नंतर ती पाण्याबाहेर काढली जाते आणि जूनच्या आसपास काहीतरी परत ते देवीला तिथे नदीत ठेवलं जातं. तोही स्पॉट दाखवतो. अत्यंत सुंदर असं आणि जबरदस्त असं तिथलं सिनरी आहे किंवा पाणी धबधबा तेही दाखवतो. खेडेकर जवळ आहे ना, जवळ जा कडे. ओके ओके. तर इथेच आहे मित्रांनो, ते करूया. तर मित्रांनो असं छोटंसं रानातनं वाट आहे. आवाज येत असेल तुम्हाला नदीचा. का आला बॅक पॅव्हिलियन. चल तुम्ही चला. तर आता मित्रांनो तिथे वाट नाही आहे, सगळं जाम झालं आहे. तर आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या वाट्याने. कंटाळत नाही ना साहेब नक्की, कारण गावी हे असेच आमचे प्रवास. आज नेशात ना नदीकडे. इथे खाली नदी आहे पण वाट भेटत नाही. जी देवी इथे या नदीत ठेवली जाते. तर मित्रांनो अशी वाट आहे नदीची. इलो इलो. ही नदी आहे. पावसात भरमसाठ पाणी असते इथे. थांबा इलय. भरमसाठ पाणी असते इथे. खडेच नाही होता वरसून. काय नजारा आहे बघा आमचा. संपूर्ण नदी आहे बघा. सगळं नदीचा शॉट आहे. खालूनही दाखवतो मी. चला इलय चला इलय चला. भिनारो नाही मी येत आहे. थांब खाली हा. चला चला. हे बघा मित्रांनो काय सॉलिड सीन आहे बघा. आणि संपूर्ण असं वरून जे पाणी येतं तिथे धबधबा आहे. हे आंघोळ करतात काय हो नाही ना. आणि हा धबधबा असा जातो सरळ. हे बघा खाली भरपूर पाणी आहे नदीला आणि खोल आहे. इथे आम्ही स्टार्टिंगला यायचो तेव्हा पोहायला यायचो इथे, पण आता हल्ली बरेच वर्ष यायला नाही मिळालं.
आणि काय बघा कसं निसर्गाचं हे चित्र बघा काय आहे. संपूर्ण कडाकापारी आणि त्याच्यामध्ये वाहणारा धबधबा. आता लांब आहे, मी जवळ असतो तर भरपूर मोठा आहे तो, पण खाली जाणं रिस्की आहे त्यामुळे जात नाही मी. हे बघा मित्रांनो, असं संपूर्ण नदीचं पात्र आहे. अजून जरा जवळ जाऊन बघतो, बाकीचे तर घाबरले आहेत, वर जात आहेत सगळे. हे बघा इथे वर आहेत आणि मी बघतोय साधारणतः जवळ किती जात आहेत आणि अजूनही पाय निसटत आहेत. म्हणजे डेंजरस आहे अजूनसुद्धा पुढे जाणं. बघतोय तरी पण मी हे संपूर्ण असा नजारा आहे आणि त्या साईडला तो धबधबा आहे जो मगाशी दाखवला मी. असं संपूर्ण हे हे जे खालचं खडक वगैरे दिसत आहेत पूर्ण भरलेलं असतं वरपर्यंत पाणी. अशी जबरदस्त नदी आहे. आणि ह्यामध्ये जे पुढचा स्पॉट दिसतोय जिथे काही माणसं पण उभी आहेत, तिथे ती गिरावळ देवीचं स्थान आहे, जे तिथे वर्षभर ती राहते. म्हणजे जूनमध्ये तिला परत तिथे ठेवलं जातं आणि ह्या महिन्यात डिसेंबरच्या आसपास त्यांची जी पूजा असते त्यावेळेला ते डाळाप म्हणतात ते असतं, त्यावेळेला तिला काढलं जातं. तर आता चाललो मित्रांनो आम्ही देवीकडे. मंदिर आहे ना हो, मंदिराकडे. आता जातोय आम्ही मंदिराकडे परत. मग इकडनं सुरुवात ना. अच्छा, तर मित्रांनो हे पण देवस्थान आहे सगळी गिरावळ आई देवीचं. तर तिथेच जातोय आम्ही. आणि त्या मित्रांनो नदीची वैशिष्ट्य आहे की भरमसाठ नदीचं वैशिष्ट्य आहे की भरमसाठ मासे असतात, पण ते कोणाला धरायला अलाउड आणि कोण येतही नाही धरायला. मोठे मोठे मासे असतात. उलटं त्यांना खायला वगैरे खोबरं किंवा असं अन्य जे पेढे वगैरे जे काय येतात ते टाकले जातात त्यांना खाण्यासाठी. तर अशी वाट आहे देवस्थानाची. आणि इथे मित्रांनो माझा स्वतःचा नवस होता. म्हणजे गेल्या 2-3 वर्षापूर्वी भयंकर आजारी होतो, गॅरंटी नव्हती माझी काय. आणि माझ्या बायकोने इथे नवस बोललेला, बरं झालं तर मी तुझी ओटी भरीन. आज काय तिला येता आलं नाही, पण आम्ही घेऊन आलो आहे तिची आपली ओटी भरतो आहे. अशी नवसाला पावणारी आहे ती. आणि माझे रिलेटिव्ह किंवा जे मित्रमंडळ आहेत त्यांना विचारू शकता की काही गॅरंटी नव्हती आणि वर्षभर एका जागेवर होतो. आज अशा देवाधिकांची कामं करतो आहे मी, तुमच्यापर्यंत पोचवतो आहे. ते कदाचित भाग्य किंवा पुण्य लागतं आहे मला. आणि आज स्वतःच्या पायावर मी हवं तिथे जातो आहे की त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होते त्यावेळेला. ते बघा शायद इथे झरी आहे. हय झरी आहे का हो? खाली जाऊन येऊया आधी. इथेही आहे. अशी वाट आहे आणि नदीच्या किनारी असलेलं हे देवस्थान आहे. हे बघा तीच नदीची धबधबा वगैरे मी दाखवला, अगदी तीच नदी आहे. आणि इथे ते गिरावळ आईचं देवस्थान आहे, तेही बघूया. जर कोण जाणकार ग्रामस्थ मानकरी असतील तर त्यांच्याकडनं आईचा इतिहास जाणून घेऊया. अगदी नदीच्या बाजूला असलेलं असं देवस्थान आहे.
सावकाश. चल चल. इथे पाय धुवून मंदिरात जाण्याची प्रथा आहे. मी आलोय पाय धुवायला. आता मोबाईल पडला असता. त्याही देवस्थानाला बघूया, आपल्या गिरावळ देवीला. कोण जाणकार असतील तर माहितीही घेऊया. हे बघा, हे सगळं देवस्थान आहे. हे बघा मित्रांनो, मोठे मोठे मासे आहेत. हे बघा, दिसत असतील कदाचित तुम्हाला. हे बघा, एवढे मोठे मासे आहेत. ते इतके मोठे मोठे मासे आहेत, पण ते धरले जात नाही. त्यांना उलट खायला घातलं जातं, असा देवीचा नियम आहे. बघा, एवढा मोठा आहे. बघा, असे मोठे मोठे मासे असते इथेही आहेत. खूप मोठे मोठे मासे आहेत. आणि हे सगळं स्थान आहे. त्यानंतर असलेली नदी आणि हे गिरावळ देवीचं स्थान आहे. इथे बरेच भक्तगण आलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. आज मी देवगड तालुक्यात असलेलं शिरगाव आणि त्या शिरगाव गावात असलेलं पाडागरवाडी या ठिकाणी आलो आहे. गिरावळ आई आणि तिचा चाळा असे दुहेरी देवस्थान आहे. आज त्यांचं सत्यनारायणाची पूजा आहे. त्याशिवाय डाळप जो वार्षिक कार्यक्रम असतो तो मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. अतिशय जागृत असलेलं असं देवस्थान आहे आणि भरपूर संख्येने ते लोक भाविक इथे त्या प्रसादासाठी येतात. जे डाळप बोलतो त्याला, तेही दाखवतो मी. आणि इथली रीतिरिवाज किंवा जे जे कार्यक्रम होतील ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. ह्या साईडला जर आला तर गिरावळ आईच्या दर्शनाला नक्की या. अगदी नदी वसलेलं असं देवस्थान आहे. असलेला आजूबाजूचा परिसर त्याची माहिती देतो आहे. चुकून काय राहिलं असेल तर क्षमा करा. आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. बाई माझ्या ज्योतिबा त्या पद्धतीने अनिल गायकवाड यांच्याकडून नगर जिल्ह्यातून औषधी कीर्ती आपण सांगण्याच्या सांगण्यातून अशा पद्धतीने लेकरूला दक्षिणासाठी नेला, तुझ्या पुढ्यात खल्ला ठेवला, अगरबत्ती गोळ प्रसाद ठेवला. अशा पद्धतीचा गावात ठेवला तो मान्य करून घेऊ. त्या लेकरू माते त्या लेकराची इच्छा ज्या पद्धतीचा उद्यारा
जर आज त्या ठिकाणी कामधंदा करता नोकरी निमित्तान ज्या पद्धतीत ते त्याचा वागतात त्या पद्धतीत थंयसर ताका ह्याच्यामध्ये कसलो त्रास होता नाही, कमी पडता नाही अशी ती जबाबदारी घेऊन ज्या पद्धतीचे असलेले गावाची मर्यादा मागील भूमिका ठिकाणमध्ये देवता ज्या ठिकाणी नोकरी करतात त्या लेखून त्या ठिकाणी थंयसर त्याची तिथे देशवर ते राज्य करून पण वादविषय निर्माण झालो असता तर एका लेकराक फसवण्यासाठी कोणते प्रकार करीत फसवणूक करून घेऊची नाही अशा पद्धतीत खबरदारी त्या दैवताची जी काय तत्व असते ते खबरदारी ठेवून या लेकराक जसं ते सांभाळता राखवता आणि पुढे नावलौकिक त्या लेकराचा मिळून घेतो अशा पद्धतीत पुढे त्या लेकराक गुण खातीमुळे फटकूया आणि तुझ्या सदैव तुझ्या आठवणी वगैरे तुझ्या नावाचा झेंडू तू लावून घेतो अशा पद्धतीत मग त्याच्या हाकी क्षमता घ्या तिचे जे काही इच्छा आकांक्षा पूर्ण करून लेकराबाळांका मुंबईपासून धंद्यानंतर कमी पडू देऊ कुणी जबाबदारी राखण राखवल्या यांनी बरं मित्रांनो केवढे मोठे मासे आहेत सूम करतो ना, खूप मोठे मोठे मासे आहेत है ना, मोठे केवढे आहेत. त्याच्यापेक्षा एक तिकडे गेलाय राईटला, तो बघा दोघे आहेत मोठे. असं हे जे गिरावळ देवीचं स्थान आहे हे बघा बाजूलाच आहे आणि असलेली नदी संपूर्ण आणि इथे मोठे मोठे मासे आहेत बघा, खूप मोठे मोठे मासे असतात आणि त्यांना ॲक्च्युली अलाउड नाही पकडणं, म्हणजे कोण धरतच नाही. पहिली गोष्ट म्हणजे फक्त खायला घालतात. एकही मासा धरायला इथे म्हणजे इथला नियम आहे किंवा रीत आहे. हे बघा केवढे मोठे मासे आहेत बघा. तर कधी या साईडला आला तर नक्की दर्शनाला या. हे आमचे साडू गेलेले आहेत प्रसाद देव, तेव्हा धन्यवाद. अतिशय मेहनती असे माणूस आहेत, खास या कार्यक्रमासाठी मुंबईवरनं एका दिवसासाठी गेलेले आहेत. धन्यवाद साहेब.